जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू दे, हीच समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना। समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करूया। मित्रांनो, तुमची अडचण अशी आहे की तुम्ही त्यांच्यासाठी समुद्र ओलांडता, ज्यांना तुमच्यासाठी एक पूलही ओलांडता येत नाही। अपमान करून शत्रू बनवण्यापेक्षा प्रेमाने मित्र बनवणे कधीही चांगलं आहे। जी लोक तुला सांगतात की माझ्याकडे वेळ नाही, त्यांच्या खास नात्यांमध्ये तुझे नाव सुद्धा घेतले जात नाही, हे विसरू नकोस। शरद ऋतूशिवाय नवीन पाने उगवत नाहीत, त्याचप्रमाणे मनुष्याशिवाय अडचण आणि संघर्ष अस्तित्वात नाही। बाळा, चांगले दिवस येत नसतात, ते आणावेच लागतात। तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे, नाही तर तुम्ही गप्प बसाल आणि लोक वाटेल ते करत राहतील। मित्रांनो, मूर्ख माणूस केवळ स्वतःचेच नुकसान करत नाही, तर त्याला मदत करणाऱ्याचेही ते नुकसान करत असते। धर्म पैशापेक्षा मोठा आहे अशी लोक म्हणतात, पण मंदिरात लवकर दर्शन घेण्यासाठी जास्त पैसेच मोजावे लागतात। मित्रांनो, सर्व धडे फक्त पुस्तकातूनच मिळतात असं काही नाही। आयुष्य आणि नाती काही धडे शिकवत असतात। अर्थाने भरलेल्या जगात तुम्हाला कोणाची तरी मालकी हवी आहे। स्वतःला दुःख देण्यास तयार असलेल्या कोणत्याही व्यक्तीला जर का सुधारायचे असेल तर तो तुमचा शत्रू होईल। आपण प्रत्येक क्षणी त्याच्या शब्दाने पछाडलेले आहात। मित्रांनो, आपण तिथे आहात की नाही याची कोणालाही पर्वा नाही। जरी काही ठीक असले किंवा नसले तरीही सर्व काही ठीक आहे हे सांगण्याची सवयच तुम्हाला पुढे घेऊन जाते। स्वतःला इतके कमकुवत होऊ देऊ नका की तुम्हाला दुसऱ्याच्या कृपेची गरज वाटेल। मित्रांनो, वाईट लोकांची सर्वात मोठी खूण ही असते की तुम्ही त्यांना जितका जास्त आदर द्याल तितकंच ते तुम्हाला जास्त त्रास देतील। भीती तुम्हाला आयुष्यात कधीही पुढे जाऊ देत नाही, त्यामुळे तिला घाबरू नका। पहिली भीती गरिबीची आहे, अत्यंत गरिबीची भीती कधीच बाळगू नका, नेहमी पुढे जा। दुसरी भीती म्हणजेच मृत्यूची भीती आहे। हे काम केल्याने मी नक्कीच मरेल असे काहींना वाटते, यामुळे तुम्ही काहीच करत नाही। तिसरी भीती, लोक माझ्याबद्दल काय म्हणतील, यामुळे या बाबतीत तुम्ही कधीच कोणतंच काम करत नाही। चौथी भीती म्हणजेच खराब आरोग्याची भीती की मी आजारी आहे, मला काहीतरी झालं आहे, मी हे कसं करू। आहो, प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात सर्व काही करू शकते। पुढची भीती म्हणजेच म्हातारपणाची भीती, मी म्हातारा झालो, मी म्हातारी झाली, आता माझं वय झालंय, आता मी हे काम करू शकत नाही। मित्रांनो, प्रत्येक वयात एखादी व्यक्ती काहीही करू शकते। आणि शेवटची भीती म्हणजेच जी सर्वात महत्त्वाची आहे, ती म्हणजेच एखाद्याला गमावण्याची भीती। जर तो किंवा ती माझ्या आयुष्यात नसेल तर माझं काय होईल। इथे सर्व काही आपल्यालाच करायचं आहे, हे विसरू नका। मित्रांनो, मोठा माणूस होणे हे चांगलं आहे, पण चांगला माणूस होणं ही खूप मोठी गोष्ट आहे। आयुष्यात त्याच व्यक्तीला बदनामीची भीती वाटते ज्या व्यक्तीमध्ये नाव कमावण्याची हिंमत नसते। तुम्ही कधीही अशा ठिकाणी जाऊ नका जिथे तुमचा आदर केला जात नाही, आणि तुमचा आदर करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कधीही विसरू नका। एखाद्याला विश्वास देणे आणि नंतर तोच विश्वास तोडणे हे सर्वात मोठे पाप आहे। मित्रांनो, सर्वात दुःखी गोष्ट म्हणजेच आपल्या प्रियजनांपासून वेगळं होणं। गरजेच्या वेळी ते आपल्या लक्षात येण्यापेक्षा जास्त उपयुक्त आहे। जिथे पाऊस नसतो तिथे पीक खराब होते, आणि जिथे माणसाला मूल्य नसते तिथे माणूस खराब होतो। आयुष्याने आपल्याला शहाणं केलं आहे आणि फक्त तडजोड करायला शिकवली आहे।
लक्षात ठेवा, तुमच्या कृती शब्दांपेक्षा मोठ्याने बोलतात. मित्रांनो, एकच आयुष्य आहे. आता बघा, तुम्हाला ते हसत जगायचं आहे की रडत जगायचं आहे. अरे चिंता करू नकोस, परमेश्वर तुझ्या सोबत आहे. जिथे आदर नाही तिथे जाऊ नका आणि जिथे आदर आहे तिथे कुणाचा अनादर करू नका. लहान मनाचा माणूस स्वतःही पुढे जात नाही आणि इतरांना देखील पुढे जाऊ देत नाही. अशा प्रकारे मनाची तयारी करा. सर्व काही स्वतःवर घेणे थांबवा. मित्रांनो, वाईट सवयी वेळेवर बदलल्या नाहीत तर त्याच वाईट सवयी तुमची वेळ बदलतात. एकटे राहणे तुम्हाला देखील हे शिकून जाते की तुमच्याकडे स्वतःशिवाय आणि देवाशिवाय इथे काहीही नाही. ज्याला तुमची किंमत कळत नाही त्याला सोडून देणे चांगलं आहे. कधीही कोणाला विषयी समजू नका, कारण सर्व समस्यांचे मूळ येथूनच सुरू होते. उद्धटपणे बोलून कुणालाही दुखवू नका, कारण वेळ अभिमानालाही तोडून टाकते आणि त्याबद्दल बोलण्यासारखे काहीही सोडत नाही. इतरांच्या जीवनात आपले स्थान शोधणे थांबवा. विश्वास ठेवा, आपण नेहमी आनंदी राहाल. इथली माणसं क्षणात नाती दुरावतात आणि हे मी खूप जवळून पाहिलं आहे. जर लोकांनी तुम्हाला चांगली हाक मारावी असं वाटत असेल तर तुमचे समाजात नाव चांगले ठेवा, कारण याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. आयुष्यात कधीतरी अयशस्वी लोकांसोबत बसायला हवं, कारण त्यांना अहंकार नसतो पण अनुभव मात्र नक्कीच असतो. मित्रांनो, मी वेळ खूप जवळून पाहिली आहे. ती चांगल्या गोष्टी देखील बदलते, त्यामुळे चिंता करू नका. प्रत्येकामध्येच लढण्याची ताकद आहे. काहींना विजय आवडतो तर काहींना नाती आवडतात. आयुष्यात अशी काही स्वप्ने असतात जी आपण इच्छा असूनही पूर्ण करू शकत नाही. जेवढं आम्ही तुम्हाला महत्त्व देत आलो आहोत तेवढं आम्हालाही दिलं गेलं नाही. पण आता कळून चुकले, देवाशिवाय कोणीही आपलं नाही. मित्रांनो, पैसा नसेल तर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीही नाती टिकत नाही, कारण सर्व जग फक्त पैशावर चालते. खूप छान असणंही आजकाल खूप वाईट सवय झाली आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टींवर रडतो, कारण आपण लोकांचा विचार डोक्याने नाही तर आपल्या मनाने करतो. आतमधून आणि बाहेरून वेगळं राहणं मला कधी जमलंच नाही, त्यामुळे अनेक वेळा मी एकटी दिसते. तुमच्याकडे दाखवण्यापेक्षा जास्त असायला हवं आणि तुम्हाला माहित आहे त्यापेक्षा कमी बोलायला शिकता आलं पाहिजे. मग मित्रांनो, नक्कीच यशस्वी व्हाल. जेव्हा कधी तुम्हाला झोप येत नाही तेव्हा तुम्हाला समजते की शांती ही संपत्ती आणि सौंदर्यापेक्षाही जास्त मौल्यवान आहे. मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची किंवा नातेसंबंधांची परीक्षा घ्यायची असेल तर फक्त हे सांगा की मी संकटात आहे, मग सर्व काही समजेल. मर्यादा ओलांडणारी कोणतीही गोष्ट फक्त आणि फक्त विनाशच आणते. मग ते प्रेम असो किंवा अभिमान असो, सर्व काही व्यर्थ आहे. रावणाचा वध केवळ अभिमानामुळे झाला असा लोकांचा गैरसमज आहे, पण जेव्हा आपल्याच लोकांमध्ये देशद्रोही असतो तेव्हा रावणाचा वध गर्वाने नाही तर विश्वासामुळे होतो. मित्रांनो, कधी कधी हा विचार मनात येतो की पोपट मिरची खाऊनही गोड बोलतो आणि साखर खाऊनही माणूस इतका कडू कसा काय बोलू शकतो. खरी माणसं त्यांच्या हृदयात तितकी जागा निर्माण करू शकत नाही जितकी जास्त स्वार्थी आणि आडमुठी लोक एक स्थान निर्माण करतात. मी मित्रांची मैत्री आणि संसाराचा लौकिकपणा पाहिला आहे. इथे प्रत्येक जण आपापल्या परीने जगतो आणि वेळ आली की सगळे जण एकमेकांना सोडून जातात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि आतापासूनच मेहनत चालू करा. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. तुम्हाला देखील परमेश्वराचा अनुभव आला असल्यास कमेंट बॉक्स मध्ये हेही दिवस निघून जातील लिहायला विसरू नका. मित्रांनो, उद्याची काळजी करू नका. आजचा दिवस देवाने सांभाळला आहे, पुढेही तोच आपल्याला सांभाळेल.
मी मित्रांची मैत्री आणि संसाराचा लौकिकपणा पाहिला आहे. इथे प्रत्येक जण आपापल्या परीने जगतो आणि वेळ आली की सगळे जण एकमेकांना सोडून जातात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत चालू करा. उद्याची काळजी करू नका. आजचा दिवस देवाने सांभाळला आहे आणि पुढेही सांभाळे. मित्रांनो, विषामध्येही इतकं विष नसतं. जे काही लोक इतरांसाठी चांगलं झालेलं पाहून स्वतःमध्ये वाहून घेतात. उशीर करा पण नक्कीच काहीतरी व्हा, कारण कालांतराने लोक तुमचं कल्याण विचारत नाहीत तर स्टेटस विचारतात. या छोट्या आयुष्यातून मी खूप मोठा धडा शिकला आहे. सर्वांशी संबंध ठेवा पण कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. राजासारखं जगायचं असेल तर गुलामासारखं कष्ट करावंच लागतं. तुमच्या देवावर विश्वास ठेवून मेहनत चालू करा. बघा तुमचं चांगलंच होणार. मित्रांनो, कोणाच्याही मांडीवर डोकं ठेवून झोपू नका, कारण जेव्हा तो तुम्हाला सोडून जातो मग तेव्हा तुम्ही रेशमी उशीवरही झोपू शकत नाही. इतरांवर नियंत्रण ठेवणे ही खरी ताकद नाही. स्वतःवर नियंत्रण ठेवणे ही खरी ताकद आहे. कौशल्य असल्याने काहीही फायदा होत नाही. यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कौशल्यांचा योग्य वापर करावा लागेल. जे हरवले आहे ते शोधू नका आणि जे सापडले आहे त्याची कदर करायला विसरू नका. मित्रांनो, आपला पराभव कोणीही ओळखू नये. जर असं वाटत असेल तर सर्वात पहिलं तुम्ही स्वतःला ओळखा. मृत्यूपूर्वीही मृत्यू असतो. वियोग झाल्यावर एकदाच स्वतःला अनुभवून बघा. तुमच्या प्रेमावर इतकेही आंधळे होऊ नका की तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीचा खरा रंगही दिसू शकणार नाही. मित्रांनो, जे निष्ठावान असतात ते प्रत्येक जण वेढे नसतात. चांगल्या लोकांची कधीही परीक्षा घेऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांना मारता तेव्हा ते तुटत नाही, उलट शांतपणे तुमच्या आयुष्यातून निसटून जातात. बऱ्याचदा लोक विचारतात की आपल्या मनात घाणेरडे विचार का येतात, त्यांच्यापासून मुक्त कसे व्हावे. बघा, विचारांची अराजकता माणसाच्या मनावर एवढ्या प्रमाणात अधिराज्य गाजवते हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही जाणीव ठेवून योग्य निर्णय घेता येत नाही. आणि दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांच्या मनात घाणेरडे विचार का येतात हे आपल्याला कधीही कळू शकत नाही. मित्रांनो, एक दिवस आपण एकमेकांना एवढं सांगून विसरून जाऊ की तो मला आठवत नाही तर मग मी त्याची आठवण का करू. लोक म्हणतात की पैशाने सर्व काही विकत घेता येते, परंतु मी म्हणते की पैशाने तुटलेला विश्वास विकत घेता येत नाही. हे विचित्र आहे की इतरांना मदत करण्यासाठी आज कोणाकडेही वेळ नाही, परंतु प्रत्येकाकडे इतरांच्या कामात अडथळा आणण्यासाठी प्रत्येकाला वेळ आहे. मित्रांनो, चित्राऐवजी एखाद्याला आपलेच पात्र दिसले असते तर लोकांनी आरशात पाहणेच बंद केले असते. जेव्हा वेळ आणि स्वतःला दोन्ही एकत्र दुखावले जातील तेव्हा माणूस केवळ बाहेरूनच नाही तर आतूनही तुटतो. स्त्री ही सुद्धा पुरुषांसाठी विचित्र गोष्ट आहे. सापडली तर दिसत नाही आणि नाही सापडली तर दुसरं काहीच दिसत नाही. मला आजपर्यंत कुणालाही रडवून हसवता आलं नाही. हे कायद्यांचं राज्य आहे. आयुष्यात मोठा माणूस व्हायचा असेल तर लहान लोकांच्या प्रेमात कधीच पडू नका. नातेसंबंध दीर्घकाळ टिकतील. मित्रांनो, घाईघाईने घेतलेले निर्णय आपल्याला हेच सांगतात की पश्चाताप करण्याऐवजी थोडी वाट पाहणे आणि धीर धरणे कधीही चांगले आहे. जे तुमचे खरे आहे ते कधीही दुसऱ्याचे होणार नाही. वास्तवामुळे वेदना झाली आहे, पण स्वप्न अजूनही सुंदर आहे. योग्य कृती म्हणजेच ज्याचा परिणाम नेहमीच योग्य असतो असं काही नाही, तर योग्य कृती म्हणजेच ज्याचा हेतू कधीही चुकीचा नसतो. मित्रांनो, जर तुम्ही वेळेचा मागोवा गमावत असाल तर याचा अर्थ तुमचा वेळ चांगला आहे. जिथे प्रत्येकाची हिंमत संपते तिथेच इतिहास घडवणाऱ्यांची सुरुवात होते. जर तुम्हाला काही बदलायचे असेल
तर तुमचा स्वभाव बदला. जागा आणि माणूस बदलून काहीच साध्य होणार नाही. ज्यांना कोणाचेही वाईट वाटत नाही त्यांच्यासाठी चांगला काळ नक्कीच येतो. मित्रांनो, जो शांत असतो त्याच्या आत सत्य नेहमी सापडते. खोटे बोलणारेच नेहमी आवाज करत असतात. खोटे बोलण्यात सर्वात मोठी अडचण ही असते की तुम्हाला खोटे आठवावे लागते. पती पत्नीने कधीही तिसऱ्यासमोर एकमेकांचा अपमान करू नये किंवा इतरांसमोर एकमेकांची चेष्टा करू नये. आयुष्याच्या दोन बाजू आहेत. एक दिवस तुमच्या बाजूने आणि एक दिवस तुमच्या विरोधात. ज्या दिवशी तुम्ही पक्षात असाल त्या दिवशी गर्व करू नका आणि ज्या दिवशी तुम्ही विरोधात असाल त्या दिवशी थोडा संयम बाळगा. मित्रांनो, शहाणा माणूस समजूतदारपणामुळे तो गप्प बसतो आणि मूर्खाला असे वाटते की त्याच्या भीतीमुळेच आपण गप्प बसलो आहोत. माणसाची समज एवढीच असते की त्याला प्राणी म्हणले तर राग येतो आणि सिंह म्हणलं तर त्याला आनंद होतो. कोणीतरी खूप चांगली गोष्ट सांगितली आहे. मी तुम्हाला सल्ला देत नाही कारण मी जास्त हुशार आहे, तर मी तुम्हाला सल्ला देतो कारण मी तुमच्यापेक्षा आयुष्यात जास्त चुका केल्या आहेत. मित्रांनो, अहंकार आणि गर्व हा एक मानसिक आजार आहे. यावर निसर्ग आणि वेळेनुसारच उपचार केले जाऊ शकतात. जर तुम्हाला काही लोक आवडत नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. आता प्रत्येकाची निवड चांगली असू शकत नाही. काही गोष्टी नुसत्या समजवल्याने नाही तर त्या जेव्हा स्वतःवर येतात तेव्हाच त्या समजल्या जातात. आयुष्यात जेव्हा काही मोठं मिळतं तेव्हा छोट्याला विसरू नका, कारण जिथे सुई चालते तिथे तलवार चालत नाही. मित्रांनो, परिस्थितीमुळे तुमचा धीर सुटू देऊ नका, पण धैर्य असं ठेवा की तुम्ही परिस्थितीला हरवाल. तयार असाल तर होय कमेंट करा. या जगात दुःख वाढले असं नाही, पण सहिष्णुता कमी झाली आहे हे मात्र सत्य आहे. एखाद्याचे मन दुखावणे म्हणजे समुद्रात फेकलेल्या दगडासारखे आहे. तो दगड आत किती खोलवर जाईल याचा अंदाज लावणे फार कठीण आहे. जर वाईट सवयी वेळेवर बदलल्या नाही तर त्याच वाईट सवयी तुमची वेळ बदलतात. स्वप्ने 3 असतात जी आपण झोपेत पाहतो. स्वप्ने तर ती असतात जी आपल्याला झोपूच देत नाही. मित्रांनो, जर आनंदी राहायचे असेल तर आयुष्याचे निर्णय परिस्थिती पाहून घ्या. जगाकडे पाहून घेतलेले निर्णय आपल्या आयुष्यात दुःखच निर्माण करतात. तुम्ही असे म्हणू शकत नाही की तुमच्याकडे वेळ नाही, कारण तुम्हाला एका दिवसात इतर सर्वांइतकाच वेळ मिळत असतो. सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. मित्रांनो, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा बदला घ्यायचा असेल तर स्वतःला यशस्वी बनवायला सुरुवात करा, कारण लोकांवर विश्वास ठेवला तर यापेक्षा मोठा बदला नसेल. आयुष्यात त्रास होत असेल तर घर, कुटुंब आणि मित्र बदलणे थांबवा. जर का बदलायचंच असेल तर स्वतःलाच बदला. निर्जीव गोष्टींना बदनाम करण्याचे मार्ग किती सोपे आहे. लोक गुपित ऐकतात आणि म्हणतात की भिंतींनाही कान असतात. काही बोलण्यापूर्वी विचार करा, कारण तुमचे शब्द कोणास तरी आनंद नष्ट करू शकतात. मित्रांनो, अडचणीत कोणी सल्ला मागितला तर सल्ल्याबरोबरच तुमचा आधार पण द्या, कारण सल्ला चुकीचा असू शकतो पण तुमचा आधार कधीच चुकीचा ठरू शकत नाही. सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. कोणाला तरी नक्कीच आधार मिळू शकतो. मित्रांनो, तुम्ही तुमचा मार्ग स्वतः निवडा, कारण तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगले कोणीही ओळखू शकणार नाही. जो माणूस सतत दुःखात रडतो त्याच्या दारात उभा असलेला आनंद बाहेरूनच परत जातो. दिवसभर नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा काही तास मेहनत करणे चांगले आहे. तुमची वेळ येईल यावर विसंबून राहू नका, कारण लक्षात ठेवा तुम्हालाच तुमची वेळ आणायची आहे.
जिंकण्याची इच्छा प्रत्येकाकडे असते, परंतु जिंकण्याची तयारी करण्याची इच्छा फार कमी लोकांकडे असते. कष्ट करा, कुठेही थांबू नका, मग परिस्थिती कशीही असो. कोणासमोर झुकायचं नाही, हे मी जीवनाकडून शिकले आहे. मित्रांनो, तुम्ही देखील या गोष्टीचा अनुभव घेतला असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. संपत्तीची नशा करू नका, यशाची नशा करा, प्रेमाची नशा करा, मग तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत नक्कीच पोहोचू शकता. गोड खोटे बोलण्यापेक्षा कडू सत्य सांगणे हे चांगलं आहे. यामुळे खरे शत्रू नक्कीच मिळतील, पण खोटे मित्र नाही. काही वेगळं करायचं असेल तर गर्दीपासून दूर राहा. गर्दी आपल्याला हिंमत देते, पण आपली ओळख हिरावून घेते. गर्दी नेहमी सोप्या वाटेवर चालत असते, पण याचा अर्थ गर्दी नेहमीच योग्य वाटेवर चालते असं नाही. मित्रांनो, जगाची ही अजब प्रथा आहे. चांगल्या आठवणी पेनड्राईव्ह मध्ये ठेवल्या जातात आणि वाईट आठवणी हृदयात ठेवल्या जातात. ते काम करण्यातच जीवनातील सगळ्यात मोठा आनंद आहे. जे तुला बोलतात की तू हे करू शकत नाहीस, त्यांना आता दाखवून दे. पाठ नेहमीच मजबूत ठेवली पाहिजे, कारण स्तुती आणि फसवणूक दोन्ही मागूनच मिळतात. मित्रांनो, त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जिथे दोन पैशांची लोक त्यांच्या स्थितीचे गुणगान गातात. सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. भाग्यवंत फाल. जगातील कोणतीही समस्या तुमच्या धैर्यापेक्षा मोठी नाही. या जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याला समस्या नाही, आणि अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही. गंतव्य कितीही उंच असले तरी त्याचा मार्ग नेहमीच पायाखालून जातो. जर चमकायचे असेल तर आधी विखुरायला शिका. जेव्हा कोणी आपले माणूस म्हणते काळजी करू नकोस, सर्व काही ठीक आहे, तेव्हा गंतव्य पार करणे अगदी सोपे होते. जे निघून गेले आहेत त्यांच्याकडे कधीही मागे वळून पाहू नका, नाहीतर जे पुढे आहे ते तुम्ही गमवून बसाल. मित्रांनो, तुमचे वय किती आहे हे महत्त्वाचं नाही, तर या वयात तुमचे विचार कसे आहेत हेच महत्त्वाचं आहे. यश कधीच एका दिवसात येत नाही, पण जिद्द असेल तर तेच यश एक दिवस नक्कीच मिळेल. पाण्यात पडून कोणीही मरत नाही, तो तेव्हाच मरतो जेव्हा त्याला पोहायला येत नाही. मित्रांनो, परिस्थिती कधीच समस्या बनत नाही. ती समस्या तेव्हाच बनते जेव्हा आपल्याला तिला कसे सामोरे जावं हेच माहिती नसतं. जीवनातील धैर्य मोठं असेल तर संघर्षही मोठाच असावा लागतो. नशिबाला शिव्याश्राप देऊन काहीच होणार नाही. स्वप्न तुमची आहेत, मग तुम्हालाच मेहनत करावी लागेल. सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. मित्रांनो, एखादी व्यक्ती पडावी म्हणून ठेच लागत नाही, तर एखादी व्यक्ती सुधारावी म्हणून ठेच लागत असते. पोहायला शिकायचे असेल तर पाण्यात उतरावेच लागते, कारण किनाऱ्यावर बसून कोणीही ड्रायव्हर होत नाही. जर तुम्ही स्वप्न पाहत असाल तर तुम्ही ते सत्यात उतरवू शकता. तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. जर तुम्ही तयार असाल तर देवा मला या सर्वांसाठी सक्षम कर अशी कमेंट करा. गंतव्य तेच गाठतात ज्यांच्या स्वप्नात जीव असतो. पंख लावून काहीच होत नाही, कारण त्यासाठी हिम्मत असावी लागते. मित्रांनो, निसर्गाने प्रत्येकाला हिरा बनवला आहे, पण जो जितका परिधान करतो तितकाच तो चमकला जातो. धैर्य नसलेले जीवन हे एक पत्त्यांविना लिफाफासारखे आहे. म्हणून उठा आणि जीवनाला धैर्य द्या. यशस्वी होण्यासाठी प्रथम आपण हे करू शकतो यावर विश्वास ठेवला पाहिजे. जीवन जगणं सोपं नाही. संघर्षाशिवाय कोणीही महान होत नाही. दगडालाही हातोड्याने मारल्याशिवाय त्याची मूर्ती घडत नाही. सहमत असाल तर आत्ताच आपला हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. त्यांनाही आधार मिळेल आणि देव तुमचं भलं करेल.
मित्रांनो, दुरूनच आपल्याला समोरचे सर्व रस्ते बंद पडलेले दिसतात, कारण यशाचा रस्ता आपल्यासाठी तेव्हाच उघडला जातो जेव्हा आपण त्याच्या अगदी जवळ जाऊन पोहोचतो. एक स्वप्न नष्ट झाल्यानंतर पुन्हा दुसरे स्वप्न पाहण्याचे धैर्य याला जीवन म्हणतात. जर तुम्ही खूप संकटातून जात असाल तर लक्षात ठेवा, अंधाराशिवाय तारे कधीही चमकत नाही. जर सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. देव तुमचं भलं करेल. मित्रांनो, या जगात अशक्य असं काहीच नाही. आपण जे काही विचार करू शकतो ते सर्व आपण करू शकतो आणि आजपर्यंत आपण ज्याचा विचार केला नसेल ते सर्वही आपण करू शकतो. जेव्हा लोक तुमची कॉपी करू लागतील तेव्हा समजून घ्या की तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी झाला आहात. मित्रांनो, यशस्वी लोक आनंदी असतील किंवा नसतील, पण जे लोक आनंदी आहेत ना ते नक्कीच यशस्वी होत असतात. यशासाठी कोणत्याही विशिष्ट वेळेची वाट पाहू नका, त्यापेक्षा तुमची प्रत्येक वेळ खास बनवा. मैदानात पराभूत झालेला माणूस एक वेळ जिंकू शकतो, पण मनाने पराभूत झालेला माणूस कधीही जिंकू शकत नाही. एखाद्याला मारणे खूप सोपे आहे, पण एखाद्याला जिंकणे खूप कठीण आहे. मातीचे भांडे आणि कुटुंबाची किंमत ते बनवणाऱ्यालाच कळते, तोडणाऱ्याला कळत नाही. जर तुम्हाला हरण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही कधीही जिंकू इच्छित नाही. धीर धरा, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तुम्ही काहीच करू शकत नाही असे जे म्हणाले आहेत, आता त्यांना हे सिद्ध करून दाखवायचं आहे. मित्रांनो, तुमचे आजवरचे कठोर परिश्रम ठरवतात की उद्या तुम्ही उदयास आल्यावर किती चमकणार आहात. लोक दिखावा करत नाहीत, तर आपणच आपली कमजोरी सर्वांना सांगून आपले आयुष्य घडवतो. त्यामुळे स्वतःची कमजोरी कोणालाही सांगू नका. तयार असाल तर होय मी तयार आहे अशी कमेंट करा. मित्रांनो, जर तुम्ही इतरांना तुमच्या गंतव्यस्थानाचा रस्ता विचारलात तर तुम्ही भरकटत जाल, कारण तुमच्या इतके तुमच्या गंतव्यस्थानाचे महत्त्व इतर कोणालाही कळणार नाही. लोक तुमच्याबद्दल चांगले ऐकतात तेव्हा ते शंका घेतात, आणि जेव्हा ते वाईट ऐकतात तेव्हा ते लगेचच विश्वास ठेवतात. माणसाला जगात सर्व काही दिसते, फक्त त्याची चूक दिसत नाही. तुम्हाला जे वाईट वाटतं ते सोडून द्या, मग ते विचार असो, कृती असो किंवा मग माणूस असो. जीवनात 3 मंत्र नेहमी लक्षात ठेवा. आनंदात कोणालाही वचन देऊ नका, रागात उत्तर देऊ नका आणि दुःखात निर्णय घेऊ नका. सर्व सजीवांपैकी फक्त मनुष्यच पैसा कमावतो, पण किती विचित्र गोष्ट आहे की कोणताही सजीव कधीही उपाशी मरत नाही आणि मनुष्याची पोट कधीच भरत नाही. पराभूत होऊनही काही करण्याची हिंमत असेल तर समजून घ्या की तुम्ही पराभूत नाही आहात. जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही हे करू शकता तेव्हा तुम्ही अर्ध्या मार्गावर आधीच पोहोचलेले असता. मित्रांनो, सर्वात मोठी समस्या आपल्या मनाची आहे, कारण ती अनावश्यक गोष्टींनाही धरून ठेवते. तुम्ही कमकुवत शरीराने चालू शकता, पण कमकुवत आत्म्याने नाही. इतरांच्या चुकांवर आपली पापे आठवत राहणे ही सवय आपल्याला माणूस बनवते. तुम्ही कितीही शहाणे असलात तरी मूर्ख बनल्यावरच अनुभव येतो. सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तो डोळा सर्वोत्तम आहे जो स्वतःच्या कमतरता पाहू शकतो. जेव्हा वेळ निर्णय घेते तेव्हा ती कधीही काही चुकीचं करत नाही, फक्त थोडा वेळ लागतो. जे झाडे पोकळ असतात तेच पडले जातात आणि वादळांनाच दोष दिला जातो. जर तुम्हाला खरोखरच काही करायची इच्छा असेल तर तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल. मित्रांनो, हार न मानण्याची सवय लावा. जिंकण्याची सवय तुम्हाला आपोआप लागेल. जर तुमचा आजचा दिवस अडचणींनी भरलेला असेल तर समजून घ्या की देवाला तुमचा उद्याचा दिवस
मजबूत करायचा आहे. जर तुमचा तुमच्या देवावर विश्वास असेल तर परमेश्वरा माझ्यावर कृपा करा असे टाईप करा. मित्रांनो, जर तुम्हाला खरोखरच काहीतरी करायचं असेल तर नक्कीच मार्ग सापडेल. तुम्ही बसून त्यांना सामोरे जाईपर्यंत अडचणी तुमच्या मागे येतात. जीव धोक्यात असताना वेग दुप्पट होतो. अशी एकच व्यक्ती असते ज्याच्या डोळ्यात आपुलकीचे पाणी असते. अहंकाराच्या आत माणसाला ना स्वतःच्या चुका दिसतात ना इतरांच्या चांगल्या गोष्टी दिसतात. लक्षात ठेवा, कोणीही कोणासाठी मरत नाही, कारण हा काळ इथे सगळ्यांना जगायला शिकवतो. आयुष्य एकदाच येते हे विधान अगदी चुकीचं आहे. खरं तर मृत्यू एकदाच येतो, आयुष्य तर रोज रोज येते. मित्रांनो, कांदाही रडल्याशिवाय कापता येत नाही. हे तर जीवन आहे, हे असे कसे कापले जाईल. पण एक विसरू नका, तुमच्या प्रत्येक सुखदुःखात समर्थ तुमच्या सोबत आहे. सौंदर्य हृदयात असावे. लोक विनाकारण त्याला चेहरा आणि कपड्यात शोधतात. माणूस म्हणजे काय त्याला फारसे महत्व नाही, तर माणसात काय आहे त्याला अधिक महत्व आहे. वेळ उगीचच कुप्रसिद्धपणे मंद आहे, हिला फक्त माणूसच बदलू शकतो. सर्वोत्तम माणूस त्याच्या खऱ्या शब्दाने ओळखला जातो. मित्रांनो, भिंतीवरही चांगल्या गोष्टी लिहिल्या असत्या. बाहेरून शांत दिसण्यासाठी आतून खूप संघर्ष करावा लागतो. दिसल्यावरच राग येईल, हरवलं तर कधी सापडणार नाही. आधी स्वतःकडे लक्ष द्या आणि मग वेळ मिळालाच तर लोकांकडे लक्ष द्या. वाईट काळ असा सुरक्षित असतो जिथून आपल्याला यशाची शस्त्रे सापडतात. जे तुमच्यासाठी मरायला तयार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जगायला शिका. किती लोक तुम्हाला ओळखतात हे महत्वाचं नाही, परंतु ते तुम्हाला का ओळखतात हे महत्वाचं आहे. मित्रांनो, चांगला विचार केला तर चांगलंच होईल, वाईट विचार केला तर वाईट होईल. तुम्ही दिवसभर जे विचार करता तेच तुम्ही बनता. म्हणून आयुष्यात नेहमी चांगला विचार करा. मन मोठं असलं पाहिजे, मग सगळं आपल्याला आपोआप भेटेल. पायाला झालेली दुखापत सावधपणे चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम सावधपणे जगायला शिकवते. आवाजात किती शक्ती आहे. कडू बोलणाऱ्यांचा मधही विकला जात नाही आणि गोड बोलणाऱ्यांची मिरचीही विकली जाते. झोप ही एक विचित्र गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुम्ही सर्व काही विसरता, आणि जर तुम्हाला झोप येत नसेल तर ती तुम्हाला सर्व गोष्टींची आठवण करून देते. या जगात जेव्हा लोक एखाद्याबद्दल काहीतरी चांगलं ऐकतात तेव्हा ते शंका घेतात, परंतु जेव्हा ते वाईट ऐकतात तेव्हा मात्र त्यावर लगेचच विश्वास ठेवतात. मित्रांनो, बदाम खाऊन माणसाला जितकी बुद्धी येत नाही तितकी फसवणूक करून मिळते. पैसा ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाला शिखरावर नेऊ शकते, पण माणूस पैसा वरच्या दिशेने घेऊन जाऊ शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा की डोंगरावर चढणारी व्यक्ती नेहमी कुबडून चालत असते आणि डोंगरावरून उतरणारी व्यक्ती नेहमीच लटकत चालत असते. तर याचा अर्थ असा आहे की जर एखादी व्यक्ती वाकलेल्या स्थितीत चालत असेल तर तो उंच आणि यशाकडे वाटचाल करत आहे, पण जर एखादी व्यक्ती आगरकर चालत असेल तर त्याचा अर्थ स्पष्ट होतो की आता तो अपयशाच्या दिशेने खाली जात आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा की अभिमानाची शक्ती देवाला देखील सैतान बनवू शकते आणि नम्रतेची शक्ती सैतानाला देखील देव बनवू शकते. बऱ्याचदा लोक म्हणतात की जे तुमच्या नशिबात असेल ते तुम्हाला मिळेल, परंतु श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने कधीही नशिबावर काहीच सोडू नये, पण त्याच्या मेहनतीवर विश्वास ठेवावा. कारण जी लोक नशिबावर अवलंबून असतात ती नेहमीच वाया जातात. माणसाने नेहमी काम करण्यासाठी संघटित असलं पाहिजे, कारण जी लोक संघटनेशिवाय काम करतात ते यशस्वी होत नाही आणि त्यांना कधीही आनंद मिळत नाही.
एखाद्याने अनावश्यकपणे पैसे खर्च करू नये, परंतु तेच पैसे वाचवले पाहिजे, जेणेकरून भविष्यातील समस्यांना तोंड देता येईल. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो, मग ते सौंदर्य असो किंवा मग पैसा असो. म्हणून माणसाने सौंदर्याचा किंवा पैशाचा अभिमान बाळगू नये. मित्रांनो, एकदा एका शेतकऱ्याला देवाचा खूप राग आला. शेतकरी खूप मेहनती होता. त्यांनी आपल्या शेतात धान्य पिकवण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी खूप कष्ट केले, परंतु त्याचे पीक अनेकदा खराब झाले. कधी दुष्काळ असायचा, कधी पूर असायचा, तर कधी कडक सूर्यप्रकाश असायचा. काही वेळा वादळामुळे त्याचे पीक खराब होते. एके दिवशी शेतकरी रागाने आकाशाकडे पाहून तो देवाला म्हणाला, हे देवा, लोक तुला सर्वज्ञ मानतात ना, तुम्हाला सर्व काही माहित आहे. तुमच्या इच्छेशिवाय इथे पानही हलत नाही असे सगळेच म्हणतात, पण मला वाटतं की तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीही कळत नाही. तुम्हाला शेती कशी करावी हे देखील माहित नाही. जर तुम्हाला कळले असते तर दरवेळी येणारे पूर, वादळे कधीच आले नसते. एखाद्याला किती नुकसान सोसावं लागतं हे तुम्हाला थोडंही माहित नाही. आम्हा शेतकऱ्यांना माझ्या इच्छेनुसार हवामान घडवून आणण्याची ताकद तुम्ही मला दिली, तर तुम्ही बघा, मी इतरांच्या साठ्यात गुंतवणूक करेन. या शेतकऱ्याची टीका ऐकून देव हसला आणि शेतकऱ्यासमोर हजर झाला आणि म्हणाला, आजपासून मी तुला शक्ती देतो. तुम्ही तुमच्या शेतात तुम्हाला हवे तसे करू शकता. तुम्ही तुम्हाला हवं तसं करा. मी अजिबात हस्तक्षेप करणार नाही. सर्व काही तुमच्या इच्छेनुसार होईल. शेतकरी खूप आनंदी झाला. शेतकऱ्याने आपल्या शेतात गव्हाचे पीक पेरले. जेव्हा त्याला वाटले की शेतांना सूर्यप्रकाशाची गरज आहे, तेव्हा शेतांना सूर्यप्रकाशाची गरज पूर्ण केली. पाऊस पडला पाहिजे तेव्हा पाऊस पडतो. वादळ किंवा पूर याचा त्याने आपल्या शेतावर परिणाम होऊ दिला नाही. यावर्षी शेतकऱ्याच्या शेतात यापूर्वी कधीही न आल्यासारखी कापणी झाली. हिरवेगार पिके भरली. तो मनात खूप आनंदी झाला आणि विचार करू लागला की आता मी देवाला पुराव्यासह सर्व काही दाखवून देऊ इच्छितो. शक्तीचा योग्य वापर कशाला म्हणतात हे मी देवाला सांगू शकतो. माझे यश पाहून त्यांना त्यांचे नियम नक्कीच बदलावे लागतील. काही दिवस गेले आणि पिकं काढणीला आली. शेतकऱ्याने मोठ्या आशेने पीक काढायला सुरुवात केली, पण गव्हाचे कान दिसताच त्याने डोक्यावर हात मारला. तो जोरजोरात रडू लागला आणि ओरडू लागला, कारण गव्हाच्या एका कानातही गव्हाचा दाणा नव्हता. आतून संपूर्ण कानातले रिकामे होते. शेतकरी खूप दुःखी झाला. त्याने देवाचा धावा केला, हे परमेश्वरा, तू माझ्या बाबतीत असं का केलंस? तू मला शिक्षा दिलीस का? देव म्हणाला, अरे बाळा, हे तर होणारच होतं. तू झाडांना संघर्ष करण्याची संधी दिलीस, पण वादळांशी झुंजण्याची शक्ती दिली नाहीस. तू त्यांना मुसळधार पाऊस सहन करू दिला नाहीस. तू त्यांना आंघोळ करू दिली नाहीस. सूर्यप्रकाशामुळे तुम्ही त्याला एकाही आव्हानांचा सामना करू दिला नाही. त्यामुळे सर्व झाडे आतून पोकळ राहिली. जेव्हा वादळ, मुसळधार पाऊस आणि सूर्यप्रकाश असतो, तेव्हाच ही झाडे आपले अस्तित्व वाचवण्यासाठी नेहमी धडपडत असतात. आणि या संघर्षातून एक शक्ती जन्माला येते, ज्यामध्ये ऊर्जा असते. आणि ही ऊर्जा पुरवठा तुमच्या गव्हाच्या दाण्यासारखी आहे, जो फुटला नाही. त्या कठीण परिस्थितीतून जाण्यासाठी जिथे त्यांचे अस्तित्व जन्माला आले, त्यामुळे त्यांचे सर्व प्रयत्न रिकामी आहेत. त्यात गव्हाचा एकही दाणा नाही, कारण तुम्ही तुमची रोपटी संघर्षाला पाठवली नाही. लक्षात ठेवा, अग्नीमध्ये तपश्चर्या करणे, हातोडीने मारणे यांसारख्या परीक्षांना जेव्हा तोंड द्यावे लागते, तेव्हा सोन्याला त्याची सोनेरी चमक प्राप्त होते. कोळशाचा तुकडा तेव्हाच हिरा बनतो, जेव्हा तो उच्च दावे आणि उच्च दांडीच्या कठीण परिस्थितीमधून जातो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात कोणताही संघर्ष किंवा आव्हान नसेल तर आपणही गव्हाच्या कानाप्रमाणे आतून पोकळ राहू.
मित्रांनो, आपले अस्तित्वच राहणार नाही. आपल्या अडचणी, आव्हाने आणि समस्यांनीच आपल्याला आधीच हुशार बनवलं आहे. जीवनात कठीण प्रसंग आणि आव्हाने आली तर घाबरू नका, तर त्यांना सामोरे जा. विश्वास ठेवा की तुम्ही सुधाराल आणि मजबूत व्हाल. कोणीतरी बरोबरच म्हणलं आहे, आयुष्य जगणं सोपं नाही. संघर्षाशिवाय कोणीही महान होत नाही. कारण दगडाला सुद्धा हातोड्याने मारल्याशिवाय त्याचा देव बनत नाही. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच समजतं की संघर्षाशिवाय आपण पुढे कधीही जाऊ शकणार नाही. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू दे आणि प्रत्येक संकटातून तुमची सुटका करू दे आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू दे. ही समर्थांच्या चरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.